श्री स्वामी समर्थ मंडळी, नवग्रह स्तोत्र पठन करण्याचे फायदे. आता नवग्रह म्हणजे काय, तर ग्रहांची दशा कधीही बदलते किंवा मग ग्रहांमुळे आपल्याला वारंवार होणारा त्रास, हा त्रास कमी करण्यासाठी नवग्रह स्तोत्र पठन नक्की केले पाहिजे. कुठल्या राशींनी पठन केले पाहिजे, कधी केले पाहिजे, पठन करण्याची योग्य वेळ आणि कशा पद्धतीने पठन करायचे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. महर्षी वेदव्यास रचित नवग्रह स्तोत्र पठन केल्याने कुंडलीतील ग्रहांचे दोष कमी होतात आणि मानसिक शांती, आरोग्य व ऐश्वर्य प्राप्त होते. हे स्तोत्र नकारात्मक ऊर्जा दूर करून आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करते. नवग्रह स्तोत्र पठनाचे मुख्य फायदे पाहून घेऊया. तर ग्रह दोषापासून तर मुक्ती होतेच, त्यानंतर जन्मकुंडलीतील अशुभ ग्रहांची पीडा, महादशा किंवा साडेसाती, उदाहरणार्थ शनिदेवाचा प्रकोप आणि यांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. आरोग्य आणि समृद्धी, या स्तोत्राच्या नित्य पठनाने उत्तम आरोग्य लाभते आणि धनसंपत्तीची प्राप्ती होते. मानसिक शांती, यामुळे निर्माण होणाऱ्या सकारात्मक कंपनामुळे मनातील भीती, ताणतणाव आणि वाईट स्वप्नांचा सुद्धा नाश होतो. आता बऱ्याचशा जणांना रात्रीचे वाईट स्वप्न पडतात किंवा मग दिवसा जरी ते थोडीशी वामकुक्षी घेतली तरी सुद्धा त्यामध्ये वाईट स्वप्न पडतात. तर ही सगळी ग्रहांची दशा असते. त्यामुळं नवग्रह स्तोत्र नियमित पठन केले ना, पण पठन करण्याची सुद्धा पद्धत आहे. जर आपण व्यवस्थित पद्धतीने पठन जर नाही केले तर त्याचा उलट परिणाम सुद्धा पाहायला मिळतो. त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की पहा. आकाशातील खगोलीय ग्रहांची ऊर्जा आणि मानवी शरीरातील ऊर्जा यांचा ताळमेळ बसून आत्मविश्वास वाढतो. संकट निवारण, आयुष्यात अचानक येणाऱ्या अडचणी व विघ्ने दूर होऊन कार्यक्षेत्रात यश मिळते. ग्रहस्थितीमुळे शुभ किंवा समस्याजनक प्रभाव, ज्यांना दोष म्हणतात, येऊ शकतात, जे जीवनाच्या विविध पैलूंवर परिणाम करतात. नवग्रहांची प्रार्थना आणि उपासना केल्याने प्रतिकूल ग्रहीय ऊर्जा शांत होतात, अडथळे कमी होतात आणि आपले जीवन ब्रह्मांडीय ऊर्जेशी एकरूप होऊन सुसंवाद, शांती व समृद्धी प्राप्त होते, असा विश्वास आहे. एकंदरीत काय, तर आपलं हे जे आयुष्य आहे किंवा हे जे जीवन आहे हे सर्व नवग्रहांवर अवलंबून आहे. ज्यावेळेस नवग्रहांची स्थिती योग्य पद्धतीने चाललेली असते किंवा मग योग्य पद्धतीने नवग्रह जे आहे आपले काम करत असतात, विविध जिथे नवग्रहांची जे आहे पद्धत आपण म्हणतो की नवग्रह जिथे असायला पाहिजे तिथे असतात, तर त्यावेळेस आपलं आयुष्य जे आहे सुरळीत चालू असतं. पण जशी काही नवग्रहाची स्थिती बिघडते तर आपल्याला एका मागोमाग अडचणी पाहायला मिळतात. हे तुमच्यासोबत सुद्धा नक्की घडलं असेल. तर ग्रह शांतीसाठी नियमित करायचा हा पाठ. महर्षी वेदव्यास यांनी रचलेले नवग्रह स्तोत्राचे पठन केल्याने ग्रहाच्या दुर्दशेपासून मुक्तता तर मिळतेच, ते स्तोत्र आयुष्यातील दुःख, अडचणी, समस्यांचा नाश करते असे मानतात. तसेच अतुलनीय संपत्ती आणि आरोग्य देखील या स्तोत्राच्या पठनाने मिळते अशी मान्यता आहे. कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होण्यासाठी आणि आयुष्यात शुभ परिणाम मिळवण्यासाठी नवग्रह स्तोत्राचे नक्कीच पठन करावे, योग्य पद्धतीने करावे असे सांगितले जाते. नवग्रहांची स्थिती जर कुंडलीत कमकुवत असेल तर आयुष्यात अनेक अडचणी येतात. तर एकंदरीत काय, तर आपलं जे आयुष्य आहे सर्व नवग्रहांवर अवलंबून आहे. त्यांची जर कुंडलीत स्थिती कमकुवत असेल तर मग आपल्याला एका मागोमाग भरपूर अडचणी, भरपूर समस्यांचा जो आहे सामना करावा लागतो. अनेक उपाय देखील सांगितले आहेत. काही जण ग्रह शांती करतात, ग्रह शांतीसाठी पूजा, होम, हवन सुद्धा करतात, पण त्याचा असा भरपूर फायदा जो आहे आपल्याला पाहायला मिळत नाही. तसेच ग्रहांची रत्ने, आता प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे रत्ने असतात. जर तुम्हाला जर माहिती हवी असेल रत्नांची तर मला कमेंट करा रत्न म्हणून, तर मी पुढचा व्हिडिओ त्यावर घेऊन येईल. त्याचप्रमाणे ग्रहांचे स्तोत्र देखील आहे, त्याच्या पठणाने देखील ग्रह शांती होते असे मानतात. महर्षी व्यासांनी ग्रहांच्या दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवग्रह स्तोत्राची रचना केली. आता प्रत्येक ग्रहाची वेगवेगळे स्तोत्र वाचन करण्याची
जर वाचन केलं तर उत्तम आहे, पण एकच नवग्रह स्तोत्र जे आहे आपण वाचन केलं तर खूप सुंदर फायदा पाहायला मिळतो. कोणी पूर्ण एकाग्रतेने या स्तोत्राचे पठण करतो त्याचे सर्व त्रास आणि पीडा दूर होतात असे मानले जाते. नवग्रह स्तोत्राचे पठण केल्याने दुःखाचा नाश होतो आणि जो कोणी ते स्तोत्र पठण करतो त्याला अतुलनीय संपत्ती आणि आरोग्य मिळते, जसं की मी अगोदर सुद्धा सांगितलं. त्यानंतर नवग्रह स्तोत्राचे संपूर्ण पठण करावे किंवा ज्या ग्रहाला शांत करायचे आहे त्याची स्वतंत्रपणे पूजा ज्योतिषांना विचारून किंवा मग ब्राह्मणांना विचारून तुम्ही तुमच्या राशीबद्दल त्यांना जे आहे सांगून तुम्ही त्यांना विचारणा करू शकता. आता नवग्रह स्तोत्र आपण सुरू करतोय, तर नवग्रह स्तोत्र झाल्यानंतर मी तुम्हाला याचा अर्थ सुद्धा सांगणार आहे. तर आज आपण नवग्रह स्तोत्र पाहतोय ते सुद्धा अर्थसहित. आणि महत्वाचं म्हणजे नवग्रह हे नित्यनियमित तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही पठण केलं तरी सुद्धा चालेल, फक्त स्वच्छ आचरण आणि स्वच्छ विचरण हवं. यामध्ये तामसिक भोजन करू नये, मदिरा पिऊ नये. त्यानंतर जे आहे व्यवस्थित स्वच्छ आंघोळ वगैरे करून ह्या नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं. मग तुम्ही केव्हाही करू शकता. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. जपा कुसुम संकाशाय काश्यपेय मदत दुत्तिम तामिरी सर्व पापघ्न प्रणतोस्मी दिवाकरम दती शंख तुषाराभम शिरोदान नर्वम संभवम नमामि शाशिनं सोमं शंभो मुर्कुटं भूषणं धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलप्राणम्यहमं प्रियगोलकालिकाक्षामं रूपेणा प्रतिमं बुधं सौम्य सौम्य गुणोपेतं तमबुध प्रणमाम्यहं देवानाच ऋषीनाचं गुरुं काञ्चनं सन्निभमं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं हिमकुन्दमृणालभं दैत्यानं परमगुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रयमाग्रजं छायामार्तडं सम्बुधं तं नमामि शैनेश्वरम् अर्धकायं महावीर्य चन्द्रादित्यविमर्दनम् सिंहिका गर्भभूसतभूम तम राहु प्रणम्याहम् पलाश पुष्पसङ्कशामं तारकाग्रहमस्तकं रौद्ररौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् इति श्री व्यासखोमदियं ततं यं पठितं सुसमहित दिवा वा यदि वा रात्रो विघ्नशान्ति भविष्यति नरनारी नृपानाच भवेत दम स्वप्ननाशनम् ऐश्वर्यमत्तुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनम् ग्रहनक्षत्रजाः पीडास्तक्रस्करागन्धिसमुद्भवाः ता सर्वा प्रशं यान्ति व्यासपुत्रेण संशय इति श्रीव्यासविरचितम् अदित्याती नवग्रह स्तोत्र संपूर्णम. तर इथे हे नवग्रह स्तोत्र अतिशय छोटा आहे. तुम्ही अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये वाचू शकता किंवा मग तुम्हाला वाचता येत नसेल तर नुसतं श्रवण केलं तरी सुद्धा खूप उत्तम आहे. तुम्ही रोजच्या रोज फक्त ज्यावेळेस अडीअडचण असेल किंवा मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीने देवाची पूजा करायची नसेल किंवा मग काही असेल, मासिक पाळी असेल, तर तेव्हा हे नवग्रह स्तोत्र तुम्ही अजिबात वाचन करू नका. कारण याला शुद्ध आचरण आणि शुद्ध विचरण हवं, तेव्हाच हे नवग्रह
जे आहे पठण करावं. नवग्रह स्तोत्र अर्थसहित सांगणार आहे. तर जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकाती असलेल्या कश्यप ऋषीच्या वंशात जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणाऱ्या दिवसाच्या राजाला सूर्याला मी नमस्कार करते. त्यानंतर दुसरं, दही आणि शंख यांच्या तुषाराप्रमाणे शोभून दिसणाऱ्या क्षीरसागरातून निर्माण झालेल्या भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्याप्रमाणे शोभणाऱ्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला म्हणजे चंद्राला सुद्धा मी नमस्कार करते. त्यानंतर धरणीच्या पोटातून जन्म घेतलेल्या विजेसारख्या अंगकाती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या कुमारस्वरूप अशा त्या मंगळाला मी नमस्कार करते. त्यानंतर चौथा, अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल श्यामल रंग असलेल्या अति रूपवान, बुद्धिवंत, त्यानंतर सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करते. तर आपले इथे 4 ग्रह झालेले आहे. म्हणजे 4 ग्रहाचे तुम्हाला मी अर्थ सांगितलेले आहे. पुढचे सुद्धा पाहूया. तर देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकाती असलेल्या अतिबुद्धिवंत, त्रिलोकात श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला म्हणजे गुरुला मी नमस्कार करते. तर इथे बृहस्पतीला सुद्धा आपला जो म्हणजे गुरुला नमस्कार करून झालेला आहे. त्यानंतर 6वा, हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्राचे ज्ञान असलेल्या, भृगु कुळात जन्मलेल्या शुक्राला म्हणजे देव शुक्राचार्य म्हणजे शुक्र ग्रहाला मी नमस्कार करते. तर इथे आपला शुक्र ग्रहाला नमस्कार झालेला आहे. त्यानंतर निळ्या रंगाची प्रभा असलेल्या सूर्यपुत्र यमाचा मोठा भाऊ असलेल्या त्या शनैश्वराला म्हणजे शनी महाराजाला मी नमस्कार करते. शनी महाराजाची महिमा, त्यांचं सर्व प्रभाव प्रकोप याचा सुद्धा मी खूप सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल आणखीन तर नक्की पहा. ज्या काही तुमच्या घरात अडीअडचणी असतील, संकटे असतील, वारंवार आजार असतील तर ते सुद्धा नष्ट करण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे खास बनवलेला आहे. तुम्ही नक्की एकदा पहा. त्यानंतर अर्धेच शरीर धारण केलेल्या वीर्यवान चंद्र सूर्याला छळणाऱ्या सिंहिकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करते. त्यानंतर पळसाच्या फुलाप्रमाणे लाल तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख भीती निर्माण करणाऱ्या रुद्राप्रमाणे तापदायक अशा केतूला मी नमस्कार करते. याप्रमाणे श्री व्यास ऋषींच्या मुखातून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा किंवा मग रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. म्हणजे तुम्ही दिवसा शक्य नसेल तुम्हाला तर रात्री सुद्धा तुम्ही हे नवग्रह जो आहे स्तोत्र पठण करू शकता. फक्त शुद्ध आचरणाने नक्की करा. त्यानंतर नर नारी राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर, आरोग्य आणि श्रेष्ठत्व याची वृद्धी होईल. ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यापासून होणारा त्रास सुद्धा नष्ट होईल. यात संशय नाही. कारण श्री व्यास ऋषींनी हे नवग्रह स्तोत्र जे आहे आपल्यासाठी म्हणजे ग्रहांची जी काही दशा होते, ग्रहांचा जो काही प्रकोप होतो त्यासाठी त्यांनी हे जे नवग्रह स्तोत्र आहे ते लिखित केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा वाचू शकतो. फक्त स्वच्छ आचरणाने, त्यावेळेस मांस वगैरे खाऊ नका आणि व्यवस्थित एकाग्र मन करून हे नवग्रह स्तोत्र जे आहे तुम्ही वाचू शकता. अशा रीतीने श्री व्यास ऋषींनी रचलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले. नवग्रह स्तोत्र व्यास ऋषींनी रचलेले आहे. हे स्तोत्र म्हणजे 9 ग्रहांचे 9 मंत्रच आहेत. आपल्या
आयुष्यावर नवग्रहाचा परिणाम होत असतो असे ज्योतिषशास्त्र सुद्धा म्हणते आणि हे बऱ्याच वेळेस आपण सुद्धा अनुभवलं असेल. नवग्रहांचा आपल्या जीवनावरील वाईट परिणाम नाहीसा होऊन नवग्रह आपल्याला अनुकूल व्हावेत म्हणून ह्या नवग्रह स्तोत्राचा एक पाठ रोज अवश्य करावा. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता. सकाळी, सायंकाळी, रात्री किंवा मग झोपण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही हे पठण जे आहे करू शकता. श्रद्धेने, फक्त काय, श्रद्धेने करा, भक्तिभावाने करा आणि मनापासून करावा. त्यामुळे आपले संकटे, अडचणी नाहीशा होतात व वाईट स्वप्नेही पडत नाही. ज्यांना कोणाला वाईट स्वप्ने पडत असतील, खूप काही संकटे असतील, खूप काही अडचणी असतील, त्यांनी हा पाठ जो आहे एकदा रोज नक्की करावा. जर तुम्हाला पाठ करता येत नसेल तर तुम्ही श्रवण तरी नक्की करावे. उत्तम व निरोगी आयुष्याचा लाभ होतो. आपण धनवान व आयुष्यमान सुद्धा होतो. चला मग भेटूया अशाच एका परत नवीन माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मंडळी आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा.